नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण हिवाळा स्पेशल रेसिपी करतोय, डिंकाचे लाडू। कडाक्याची थंडी सुरू झाली आहे आणि या थंडीत शरीराला ऊब आणि ताकद देणारा पदार्थ म्हणजे डिंकाचे लाडू। डिंकाचे लाडू हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते। विशेषतः हिवाळ्यामध्ये आवर्जून हे डिंकाचे लाडू बनवले जाते। आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने परफेक्ट प्रमाण वापरून पौष्टिक डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। आणि विशेष करून गव्हाचं पीठ न वापरता गुळाचा वापर करून आज आपण पौष्टिक डिंकाचे लाडू करणार आहोत। आणि हिवाळ्यामध्ये रोज एक जरी हा लाडू खाल्ला तरी आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते। डिंकाचे लाडू सांधेदुखी, कंबरदुखी कमी करण्यासाठी पण खूप उपयुक्त आहेत। डिंकाचे फायदे सर्वांना माहितीच असेल। डिंकामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम असे तत्वे असतात आणि जे हाडे मजबूत करण्यासही मदत करते। चला तर आपण ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूया। काय काय साहित्य लागणार आहे ते सर्व मी डिटेलमध्ये तुम्हाला आता दाखवते। हे सर्व साहित्य आता आपल्याला लाडूसाठी लागणार आहेत आणि एक एक साहित्य मी तुम्हाला आता दाखवते। 50 ग्राम पिस्ता घेतलेला आहे, 125 ग्राम मी बदाम घेतलेला आहे, मनुके 50 ग्राम घेतलेले आहेत आणि काळे मनुके 50 ग्राम घेतलेले आहेत, सूर्यफूल, मगजबी आणि लाल भोपळ्याच्या बिया 50 ग्राम घेतलेल्या आहे, अंजीर 50 ग्राम घेतलेला आहे, काजू 125 ग्राम घेतलेला आहे, अक्रोड 50 ग्राम घेतलेला आहे आणि डिंक 100 ग्राम घेतलेला आहे, गोडंबी 50 ग्राम घेतलेला आहे, खारीक पाव किलो घेतलेला आहे आणि सुको खोबरंही पाव किलो घेतलेलं आहे, तूप आणि गूळ हे सर्व साहित्य आता आपल्याला लागणार आहेत। लाडूकरिता सर्वात कठीण काम म्हणजे खारीकची पावडर बनवणे। सर्वात अगोदर आपण खारीक फोडून घेऊया। खारीकमधले बिया आपल्याला काढून टाकायचे आहेत। खलबत्त्यामध्ये खारीक आता मी कुटून घेते। सर्व बिया आपल्याला असे सेपरेट करून घ्यायचं आहे आणि उन्हामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे। 1-2 दिवस खारीक उन्हामध्ये छान सुकवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण ह्याची पावडर करणार आहोत किंवा मग गिरणीहून तुम्ही दळून आणू शकता। आता मी हे उन्हामध्ये हे ठेवून दिलेलं आहे। आता पाव किलो सुको खोबरं मी घेतलेलं आहे आणि छान असं पांढरं शुभ्र सुको खोबरं आपल्याला घ्यायचं आहे। जास्त जुना सुको खोबरं आपल्याला घ्यायचं नाही। आणि आता हे सुको खोबरं मी खिसणीने किसून घेतलेलं आहे। याचा कीस जर तुम्हाला करायचं नसेल तर तुकडेही तुम्ही करून घेऊ शकता। आता आपण हे भाजून घेऊया आणि छान मंद आचेवर आपल्याला हे सुको खोबरं भाजायचं आहे। मंद आचेवर सुको खोबरं भाजायला एक 7-8 मिनिटं तरी लागतात आणि गॅसची फ्लेम आपण कुठेही वाढवायची नाही। एकसारखं आपल्याला हे सुको खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि रंगही छान एकसारखा येतो। आणि आता हे आपण असं लालसर होईपर्यंत हे असं भाजून घ्यायचं आहे। लाडू आपल्याला छान टिकवायचे, त्यामुळे आपण हे कीस छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आणि बघा एकसारखं असं छान भाजलं गेलेलं आहे आणि असं कलर येईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे। आणि आता हे आपण थंड करायला ठेवूया। आता खोबऱ्याचं कीस मी काढून घेते आणि हे आपल्याला आता थंड करायला ठेवायचं आहे। गरम गरम आपल्याला वाटायचं नाही। बघा अशा प्रकारे हे आपण भाजून घेतलेले आहे आणि कीस केल्यामुळे छान एकसारखं भाजले गेलेलं आहे। आता आपण खारीक जे उन्हात आपण सुकून घेतलं होतं ते थोडंसं गरम करून घेऊया, कारण थोडंसं ओलसरपणा जर राहिलं तर ते वाटल्या जात नाही। कडकडीत उन्हामध्ये जर छान खारीक वाळलेली असेल तर मग हे भाजून घ्यायचं काम पडत नाही। मला खारीक थोडंसं नरम वाटत होतं, त्यामुळे मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला हे पूड करण्यासाठी सोपं जाते। खारीक थंड झाल्यानंतर मग आपण खलबत्त्यामध्ये अजून बारीक करून घेऊया। आता आपण डिंक तळून घेऊया। त्यासाठी मी कढईमध्ये 1-3-4 चमचे तूप टाकून घेत आहे आणि कढईत तूप गरम झाल्यानंतर थोडं थोडं डिंक आपल्याला टाकून घ्यायचं आहे। खूप जास्त डिंक एकाच वेळी आपल्याला टाकायचं नाही, कारण डिंक असं छान फुलला पाहिजे। डिंक फुलून असा पांढरा झाला पाहिजे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। हाय गॅसवर आपल्याला तळायचं नाही, नाहीतर मग आतून डिंक कच्चा राहू शकतो। आणि तळलेलं डिंक आता ताटात मी काढून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे आता सर्व डिंक तळून घ्यायचं आहे। डिंक जर कच्चा आतून राहिला तर मग लाडू खाताना आपल्याला ते दाताला चिकटल्यासारखं होते। त्यामुळे डिंक असं छान फुलला पाहिजे। डिंकामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम असते आणि उष्ण प्रकृतीचे असल्याने ते हिवाळ्यात आपल्याला शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करते। डिंकाचे फायदे भरपूर आहेत। बघा अशा प्रकारे हे सर्व मी तळून घेतलेलं आहे आणि छान टपोरा मोत्यासारखा फुललेला आहे। आता त्याच कढईमध्ये आपण तुपामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया। सर्वात अगोदर मी काजू भाजून घेत आहे आणि काजू छान आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत हे थोडं परतून घ्यायचं आहे। आता सर्व काजू मी ताटात काढून घेते। बघा काजू मी आता भाजून घेतलेले आहे
आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपण बदाम टाकून घेतलेला आहे आणि तूप ऑलरेडी शिल्लक होतं, त्यामुळे मी वरून अजून तूप टाकलेलं नाही आहे. आणि ड्रायफ्रूट्स भाजताना आपण थोडं तुपातच हे सर्व भाजून घ्यायचं आहे, कारण डिंकामध्ये ऑलरेडी तूप भरपूर आहे. हे पहा, बदामही छान क्रिस्पी भाजून झालेले आहे. आता आपण अंजीर भाजून घेऊया. छान तुपावर आपल्याला खालीवर परतून घ्यायचं आहे. अख्ख्या अंजीरचे मी असे बारीक छोटे तुकडे करून वापर केलेला आहे. आणि आता हे छान परतून घेतल्यानंतर आपण हे काढून घेऊया. छोटे तुकडे करून घेतल्यामुळे मिक्सरला ते पटकन वाटल्या जाईल. हे पहा, अंजीर मी ताटात काढून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये थोडंसं मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पिस्ता छान क्रिस्पी करून घ्यायचा आहे. आणि अगदी असं थोडं तूप टाकतच आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त तूप आपल्याला वापरायचं नाही, नाहीतर मग तुपाचं प्रमाण जास्त होईल. आता हे मी क्रिस्पी करून घेतलेलं आहे. आता मी अक्रोड भाजून घेत आहे. अक्रोडसुद्धा अगदी कमी तुपामध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि ऑलरेडी कढईमध्ये तूप शिल्लक आहे, त्यामुळे अजून वरतून तूप टाकायचं नाही. आणि आता हे अक्रोड भाजून झाल्यानंतर आता पुन्हा थोडंसं मी तूप टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला गोडंबी भाजून घ्यायचं आहे. तुपावर छान मस्त भाजून घेऊया आपण. आणि गोडंबी उष्ण असते, त्यामुळे हे हिवाळ्यामध्ये आवर्जून खातात. आणि आता हे गोडंबी पण छान भाजून झाल्यानंतर मी हे ताटात काढून घेतलेलं आहे. आता हे आपण थंड करून घेऊया. आता त्याच कढईमध्ये काळे मनुके मी टाकून घेतलेले आहेत. काळे मनुकेसुद्धा आपल्याला छान 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे. आणि काळे मनुकेही आपले हे भाजून झालेले आहे बघा. आता हे थंड करून घेऊया आपण. आता पुन्हा थोडंसं तूप मी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला साधे मनुके टाकून घ्यायचं आहे. आणि साधे मनुके, काळे मनुके याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि हे आता छान फुलल्यानंतर मी हे कढईतून काढून घेत आहे. हे पहा, अशा प्रकारे भाजून झालेलं आहे. आता मी या ज्या बिया असतात ते भाजून घेणार आहे. हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. यामध्ये मी लाल भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि मगज बी घेतलेल्या आहे. आणि हे तूप न टाकताच असंच मी भाजून घेत आहे. थोडंसं हे आपल्याला क्रंची करून घ्यायचं आहे. या बियांमध्ये प्रोटीन, विटॅमिन्स, फायबर्स भरपूर असतात आणि हे डीमार्टसारख्या ठिकाणी अवेलेबल असते. आता सर्व हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान भाजून झालेले आहे. आणि आता हे आपण थंड करून घेऊया. आणि हे पहा, जवळजवळ अर्ध्या वाटीपेक्षाही कमी तुपाचा वापर झालेला आहे. आता आपण एक सर्व जिन्नस वाटून घेऊया. सर्वात अगोदर मी सुकं खोबरं वाटून घेत आहे. अगदी थोडंच आपण हे बॅचेसमध्ये वाटून घ्यायचं आहे. आणि हे थोडंसं आपण हे किंचित जाडसर ठेवलं तरी चालेल. सुकं खोबरं जर मिक्सरला वाटायचं नसेल तर हाताने थोडंसं क्रश करून घेतलं तरी चालेल. आणि आता मी हे थोडंसं जाडसरच वाटून घेतलेलं आहे, खूप जास्त फाईन वाटलेलं नाही आहे. लाडूला बाइंडिंग छान येण्याकरिता मी हे मिक्सरला थोडंसं फिरून घेतलेलं आहे. आता आपण डिंक मिक्सरला बारीक करून घेऊया. थोडं टाकतच डिंक आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. एकदाच खूप डिंक आपल्याला टाकायचं नाही. बॅचेसमध्ये आपण हे डिंक पूर्ण वाटून घेणार आहोत. आणि बघा, डिंकामध्ये किती सारं तूप आहे, त्यामुळे आपण बाकी जिन्नस भाजतेवेळी तूप कमी वापरलेलं आहे. आता मी मिक्सर जारमध्ये बदाम टाकून घेत आहे. आणि बदामसुद्धा आपल्याला थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. लाडू खाताना जर थोडंसं जाड भरड दाताखाली आलं तर ते खायलाही छान लागते. आता हे बदाम पूर्ण वाटून झालेले आहे. आता आपण काजू वाटून घेऊया. काजूही आपल्याला थोडंसं पल्स करत फिरवायचं आहे, कारण काजूमधलं तेल सुटते. आणि हे मी खूप जास्त असं फाईन वाटलेलं नाही आहे. अख्खे थोडेसे काजू दिसतील असं मी वाटून घेतलेलं आहे. आता आपण अक्रोड वाटून घेऊया. आणि अक्रोडसुद्धा असंच आपल्याला थोडंसं जाडसर फिरून घ्यायचं आहे. खूप जास्त फाईन मी वाटलेलं नाही आहे. आता आपण पिस्ता वाटून घेऊया. पिस्तासुद्धा आपल्याला असंच थोडंसं भरड करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे असं पिस्ता आपल्याला खाताना जाणवलं पाहिजे. आता आपण गोडंबी वाटून घेऊया. आणि गोडंबी अगदी फाईन मी वाटून घेतलेलं आहे. खूपच बारीक मी अशी पूड करून घेतलेली आहे. आणि आता हे आपण साईडला ठेवूया. आता आपण बिया वाटून घेऊया. सर्व प्रकारचे ज्या बिया आपण भाजून घेतले होते ते आपल्याला थोडंसं जाडसर फिरून घ्यायचं आहे, कारण यामध्ये फायबर्स भरपूर असतात. हे पण आता मी साईडला ठेवून देते. आता आपण किसमिस बारीक करून घेऊया. दोन्ही प्रकारचे किसमिस, काळे आणि साधेवाले, दोन्ही एकदाच मी वाटून घेत आहे. आणि एकदा हे मिक्सरला आपण फिरून घेऊया. आणि हे बरोबर वाटलं जात नव्हतं, त्यामुळे मी काय केलं, सुकं खोबऱ्याचं जे आपण वाटून घेतलेलं पावडर आहे ते टाकून एकदा मी फिरवून घेतलं. आणि आता हे छान वाटल्या गेलेलं आहे. आणि अशा प्रकारे दोन्ही प्रकारचे किसमिस वाटून झालेले आहे. आता आपण अंजीर वाटून घेऊया. अंजीर मिक्सरला वाटल्या जात नव्हतं, त्यामुळे मी काय केलं, सुकं खोबऱ्याचं जे आपण वाटण करून ठेवलं होतं ते पूड टाकून हे एकदा मिक्सरला मी फिरून घेतलं. आणि अंजीरसुद्धा छान बारीक झालेलं आहे.
आणि आता आपण खारीक वाटून घेऊया। खारीक आधी वाटण्याच्या अगोदर त्याला मी एकदा खलबत्त्यामध्ये असं छान बारीक कुटून घेतलेले आहे। खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्यामुळे खारीक थोडं नरम होते आणि मिक्सरला आपण जेव्हा वाटू तेव्हा आपलं मिक्सर खराब होत नाही। खारकाचे तुकडे मोठे मोठे जर आपण वाटले तर मिक्सर खराब होण्याची शक्यता असते आणि असं बारीक पुढे वाटल्या जाते। बघा खारीक पावडर किती छान तयार झालेली आहे आणि अगदी फाईन हे वाटून झालेले आहे। आता आपण वाटून घेतलेले सर्व ड्रायफ्रुट्स पावडर परातीमध्ये एकत्र करून घेऊया। सर्वात अगोदर मी बियांची पावडर टाकलेली आहे, मग पिस्ता पावडर टाकून घेतलेला आहे, गोडंबी पावडर टाकलेला आहे, काजूची पूड टाकलेलं आहे, मग नंतर बदामची पावडर मी टाकून घेतलेलं आहे आणि अक्रोडचं पूड टाकून घेतलेलं आहे आणि अंजीरचं पूड टाकून घेतलेलं आहे। आता वाटलेल्या मनुक्यांचं मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे आणि आता वाटून घेतलेलं सुकं खोबऱ्याचं पूड मी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण डिंक वाटून जे घेतलं होतं ते डिंकचं मिश्रण आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि डिंक बघा तूप असल्यामुळे असं घट्ट झालेलं आहे आणि आता खारीकची पावडर मी टाकून घेतलेलं आहे। आता हे सर्व आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे। छान आपण हे मिक्स करून घेऊया। मिश्रण आता सर्व मिक्स झाल्यानंतर 1 चमचाभर सुंठ पावडर मी टाकून घेतलेला आहे। आवडत असल्यास तुम्ही वेलची जायफळ पुडे इथे टाकू शकता। सुंठ पावडरचे फायदे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। लाडूला गोडवा आणण्यासाठी मी गुळाचा वापर आज करणार आहे। जवळपास 1/4 किलो गूळ मी चिरून घेतलेला आहे। आता कढईमध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे। फक्त गूळ वितळेपर्यंत गरम करायचा आहे। पाक वगैरे अजिबात करायचं नाही आपल्याला, फक्त आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे। पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही। जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचाभर तूपही टाकू शकता, पण ऑलरेडी आपल्या मिश्रणामध्ये तूप भरपूर आहे त्यामुळे मी गुळामध्ये तूप टाकलेलं नाहीये। बघा असं पातळ होईपर्यंत आपण हे मेल्ट करून घेतलेलं आहे। आता हे गुळाचं मिश्रण गरम असतानाच आपण हे मिक्स करून घेऊया। परातीमध्ये आधी मी थोडंसं गुळाचं मिश्रण टाकलेलं आहे, एकदा सर्व टाकलेलं नाहीये, कारण अंदाज घेत घेत आपण आता हे टाकून घेऊया। थोडं थोडं गूळ करत सर्व गूळ मी मिक्स करून घेतलेला आहे। आता मी लाडू वळून घेते आणि मध्यम आकाराचा लाडू आपल्याला बांधून घ्यायचा आहे। लाडू बांधताना खूप मोठ्या आकाराचे आपण करायचं नाही, कारण डिंकाचे लाडू उष्ण असतात आणि ते आपल्याला प्रमाणातच खावे लागते। एक जरी हा मध्यम आकाराचा लाडू आपण खाल्ला तरी पण आपल्याला हे पुरेसं होते। आता सर्व लाडू मी असेच बांधून घेते। जवळपास मध्यम आकाराचे 39 लाडू बनलेले आहेत आणि हे लाडू खायला खूपच पौष्टिक आणि चविष्ट झालेले आहेत। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि असेच पारंपरिक रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। आणि बघा लाडू किती छान मस्त बनलेला आहे। एक मी तुम्हाला तोडूनही दाखवते, किती छान झालेलं आहे आणि आतून तुम्ही टेक्स्चर पाहू शकता। आपण ड्रायफ्रुट्स जे भरड वाटलेले होतं त्यामुळे बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे लाडूला। आणि हे लाडू आपल्याला एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे आणि या लाडूमध्ये आपण गव्हाच्या पिठाचा वापर अजिबात केलेला नाही आहे, फक्त आणि फक्त ड्रायफ्रुट्स आणि डिंक। चला तर मग आपण लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।